मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्योत्स्ना सचिन सोनावणे आणि ज्योत्स्ना सुरेश कदम ही दोन नाव. सोनावणे सासरचं आडनाव तर कदम हे माहेरचं आडनाव. ऑनलाईन झी मराठीकडून लक्ष्मी पाठवली तुमच्यासाठी. घ्या वहिनी उखाणा घ्या. सप्तपदीच्या वाटेवर नेहमी साथ देईल. सचिन रावांसाठी एक शर्ट घेताना माझ्यासाठी 2 साड्या आणि 4 ड्रेसही घेईल. अरे वा. सचिनजी तुमचं काय म्हणणं आहे? नाही, नक्कीच देईल सर. नाही काय हो, साथ देणार का साड्या आणि काय मागितलेलं ते घेऊन देणार? काय देणार? सात तर ती देणारच आणि बाकीच्या रिक्वायरमेंट पण पूर्ण करू. किती वर्ष झाली हो लग्नाला? 8 वर्ष झाली. त्यांनी काय पाठ केलंय का सचिनजीने? हो, केलं ना सर. अरे मग बोला ना. डिझाईन इंजिनियर होण्यासाठी घेतले खूप कष्ट. डिझाईन इंजिनियर होण्यासाठी घेतले खूप कष्ट. ज्योत्स्नाचे नाव घेतो तुमच्या सर्वांसमोर स्पष्ट. अरे वा. पण तुम्हाला सांगू का, उखाणा घेताना जे काही तुमच्या चेहऱ्यावरती कष्ट दिसत होते ना. बरं वहिनी द्या, ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर सचिन सोनवणे. हो नमस्कार. माझे सासरे वसंत सोनवणे. नमस्कार. माझ्या सासूबाई पुष्पा सोनवणे. नमस्कार. माझ्या ननंदबाई विमल कुटे. नमस्कार. यांचे मिस्टर म्हणजे आमचे दाजी राम कुटे. नमस्कार. बरं तिकडे माहेरच्यांची ओळख करून द्या. माहेरी तिथे माझे पप्पा सुरेश कदम. नमस्कार. माझी मम्मी सुरेखा कदम. नमस्कार. माझा सगळ्यात मोठा भाऊ संदीप कदम. नमस्कार. माझी सगळ्यात मोठी वहिनी विनया कदम. नमस्कार. माझा लहान भाऊ गणेश कदम. नमस्कार. माझी लहान वहिनी गौरी कदम. नमस्कार. नमस्कार. आणि माझी सगळ्यात लाडकी भाची काव्या कदम. अरे वा वा. नमस्कार. नमस्कार. सगळे कदम एकीकडे आहेत. तर सोनावणे आता पुण्यामध्ये आहेत. कदम कुठे आहेत आता? बदलापूरमध्ये. बरं वहिनी, आता मला सांगा कसं केलं बालपण? बालपण एकुलते एक असल्यामुळे खूपच लाडात गेलं. म्हणजे मी अशी नवसाची, माझ्या आजीने माझ्यासाठी नवस बोलला होता का माझ्या वडील एकुलते एक होते ना, तर त्यांना पण बहीण भाऊ कोणी नव्हतं. तर त्यामुळे आजी बोलली होती की माझ्या मुलाला बहीण नाही पण निदान त्याच्या मुलांना तरी बहीण असू दे, म्हणून त्यांनी माझ्यासाठी नवस केला होता. मग 2 भावांच्या पाठीवरती मी झाली. ऍक्च्युली तिथे माझे 2 भाऊ दिसतात तुम्हाला, पण माझे 3 भाऊ आहेत. एक भाऊ माझा वारला ट्रेन ऍक्सिडेंट मध्ये. अरे बापरे. म्हणजे ती वेळ एवढी वाईट होती की मला शेवटला माझ्या भावाला बघायला पण भेटला नव्हता. त्याची आम्हाला भेटलीच नव्हती मान. आणि खूप शॉकिंग न्यूज होती ती आमच्यासाठी. तसं बघायला गेलं तर बाकी बालपण माझं खूपच छान होतं. माझ्या लाईफमध्ये मला सगळ्यात सपोर्टिव्ह माझा दादा होता. दादा मला खूप लहानपणापासून सपोर्ट करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. पण आता मग 2 भाऊ आहेत. हा. 3रा भाऊ त्याचा आशीर्वाद आहे. हो. हा. आणि तुमचं हे असं बालपण म्हणजे एकीकडे दुःखद प्रसंगही ओढवला पण त्याच्यावरती मात करून त्याचं आठवण आजही तुमच्या मनात आहे. दादाला विचारतो, दादा काय सांगणार ताईबद्दल? जसं तिने सांगितलं, ती एकुलती एक होती आमच्या 3 भावंडांमध्ये. आणि आम्ही म्हणजे आमच्यामध्ये ती अशी वागायची की जशी ती 4था भाऊ होती आमचा. बहिणीपेक्षा जास्त भाऊ होती प्रत्येक ठिकाणी आमच्यासोबत. आम्ही 4 जण, आम्हाला जास्त कोणी मित्र नव्हते. बाबांनी लहानपणी एक सायकल दिली होती, त्या सायकलीवरती आम्ही 4 जण फिरायचो. कुठे खेळायचं असेल तरी देखील आम्ही 4 जण सोबत असायचो. आणि ही आमच्यासोबत पाठीमागे सतत असायची. कधी कधी असं व्हायचं की कुठून बाहेरून काय भांडणं करून आली ना की तिला दादा हवा असायचं की दादा चल आता तुझी गरज आहे. बरं. दुसरा भाऊ काय म्हणतोय आपल्या बहिणीबद्दल? खूप छान आहे. ती खूप सपोर्टिव्ह आहे माझ्यासाठी. माझ्या एक प्रसंग झाला आमचा 2006मध्ये 2011मध्ये जेव्हा आमचा ॲक्सिडेंट झाला, माझा ॲक्सिडेंट झाला, तेव्हा ती ओढणी बांधून ती मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. त्या टायमाला असं झालं होतं की अशा ठिकाणी आम्ही होतो जिथे आमच्या ओळखीचं पाळखीचं कोणी नव्हतं. आणि तिने 2 फोन फिरवले आणि तिथे माणसं जमा झाली. म्हणजे तिच्या ओळखीची माणसं आली ज्यांनी आम्हाला कधी बघितलं नव्हतं, आम्ही त्यांना बघितलं नव्हतं. ते आमच्या मदतीला धावून आले फक्त तिच्या एका फोनवरती. ती तिची माणुसकी होती की तिने माणुसकी जपली होती. आणि त्याच्यामुळे ती सगळ्यांबरोबर जेल होते. ती आनंदाच्या क्षणांमध्ये पण आणि दुःखाच्या क्षणांमध्ये पण. आणि तिला सगळेजण असे म्हणजे पॅम्पर करतात. कदाचित असं तिचा जॉली स्वभाव आहे. खूप मिसळून राहते. त्याच्यामुळे सगळेजण तिला मदत करतात. केवढं बहिणींबद्दल बोलताय की अशी ताई सासरी निघाली तेव्हा तुमचं काय झालं होतं? खूप रडलो होतो सर, खूप रडलो होतो. आणि म्हणजे तिच्यासाठी जेवढे कष्ट घेतले होते त्या तिचं लग्न जुळवण्यापासून किंवा
लग्नाचे आज लग्न पार पडलं, प्रत्येक क्षणाला उभा होतो मी, माझे 2 भाऊ माझ्या जोडीला उभे होते आणि ती जेव्हा सासरी जायला गेले तेव्हा तो क्षण खूप खूप म्हणजे भावनिक होता आमच्यासाठी. आम्ही त्याला शब्दात नाही सांगू शकत सर. आई काय सांगणार असं मुलाचं प्रेम बघून? तुमचं काय म्हणणं आहे? जेव्हा लग्न करून गेली त्या टायमाला खूप म्हणजे आम्ही भावूक झालेलो, खूप म्हणजे खूप सांगता येणार नाही एवढं नाही. तुम्ही जे भाऊक झाला होता ती ताई सासरी जाणार म्हणून भाऊक झाला होता, की आता काय ते जावयाचं होणार हे तुमच्याला जाणवून डोळ्यात पाणी आलं? जावयांचं काय म्हणत असं नाही, ती सासरी जाणार होती ना. एकच मुलगी होती मला माझी आणि ती खूप म्हणजे मदत पण मला करायची. मला वाटलं होतं की आता जावयाचं काही खरं नाही म्हणून तुम्हाला रडायला आलं होतं की जावायचं फार चांगलंच आहे, त्याचा प्रश्नच नाही. मुलीला फक्त सासू सासरे सांभाळून घेतात सगळे व्यवस्थित, आणि बाकी नंदनबाई बी चांगली आहेत, ते सांभाळून घेतात. बरं, पाठीमागे 2 वहिनी उभ्या आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? ताई म्हणजे खूपच गोड आहेत, माझ्यासोबत खूप छान त्यांचा स्वभाव आहे. आणि इथे जर जेव्हा ते माहेरी येतात तर इथलं वातावरण इतकं छान, इतकं प्रसन्न, इतकं हसरं होतं ना. सगळे त्यांच्यासोबत त्यांच्याप्रमाणेच राहतात. की जेव्हा तिचं ठरतं की माहेरी यायचंय तर ती ज्या दिवसापासून तिचं ठरतं त्या दिवसापासून इथे घरात पाऊल ठेवेपर्यंत तिचा कंटिन्यूस मला फोन असतो आणि तिची एक लिस्टच तयार असते की लिस्ट असते, मला काय काय करायचंय, मला काय काय खायचंय, कुठले कुठले पदार्थ उगाच खुश होऊ नका. ती लिस्ट आणि एवढ्यासाठी संपर्क ठेवत असते की त्यांना माहिती असतं की मी येणार त्याच वेळेला मुद्दाम वहिनी त्यांच्या माहेरी जाऊ नये म्हणून ती काळजी घेत असते. बरं, आत्ता या ठिकाणी ना इतक्या छान गप्पा चालू आहेत, जावई इतके चांगले परिचयाचे आहेत असंच सगळं म्हणालेले आहेत, तर लवकरच त्यांनाही बोलतं करणार. पण मोठ्या दादाला एक आव्हान आहे आता. हो सर. हा दादा, तुम्ही जर आता मी जो प्रश्न विचारणार त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, हो सर. पण ते उत्तर देत असताना बाकी कुणीही बोलायचं नाही. ते उत्तर बरोबर दिलं तर आज बहिणीला सोन्याची नथ तुम्ही मिळवून देणार आहात झी मराठीकडून. आणि त्यासाठी प्रश्न सोपा आहे, गणपतीची 5 नावं सांगा. विनायक, गणेश, लंबोदर, वक्रतुंड, गजानन. अभिनंदन. या बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आहेच. मला तुम्ही आता बोलले ना की बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती असतो, तर त्याच्यावरूनच मी तुम्हाला एक सांगते. माझा भाऊ ज्यावेळेस 10वीला होता ना, माझा सगळ्यात मोठा दादा, त्यावेळेस त्याला ब्रेन ट्युमर होता. अरे बापरे. हो. आणि दादा जवळजवळ 6 महिने शाळेत गेलाच नव्हता आणि डॉक्टर्सने क्लिअरली सांगितलं होतं की त्याला टेन्शन द्यायचं नाही, बर्डन द्यायचं नाही. तर त्याला आम्ही कुणीच जास्त टेन्शन देत नव्हतो. आणि ज्या दिवशी त्याच्या 10वीचा रिझल्ट होता ना, तर आमच्या घरात कुणालाच वाटलं नव्हतं की दादा पास होतोय की नाही होतोय. नंतर मग मी विचारलं तिथे मॅडमना की मॅडम संदीप कदमचा नंबर किती आलाय, तर ते बोलले की संदीप कदमला 75% मिळाले आणि तो शाळेत 4था आलाय. आणि तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. वहिनी अभिनंदन. झी मराठीकडून तुम्हाला सोन्याची नथ मिळालेली आहे, ती दादाने मिळवून दिली. अभिनंदन. सचिनजी नमस्कार तुम्हाला. नमस्कार. कसं का वाटतं लग्न झाल्यावर? छान वाटतंय. ऍक्च्युली लग्नाच्या अगोदर आम्ही 3 वर्षापासून एकमेकांना ओळखत होतो. पण आधी मला सांगा, जेव्हा लग्न झालं तेव्हा छान वाटत होतं की आता जास्त छान वाटतं? आता जास्त छान वाटतंय. हो. कारण की बराचसा स्वभाव म्हणजे माझा किंवा माझ्या आई वडिलांचा तिने म्हणजे तिला कळलेलं आहे आता. नाही, बरं मला सांगा की म्हणजे तुम्ही म्हणालात तसं 3 वर्षापासून ओळखत होतो, ओळख झाली कशी? ऍक्च्युली सर आम्ही ऑनलाईन वरती भेटलो होतो, हा. पण 2 वर्ष आम्ही एकमेकांना पाहिलं नव्हतं स्टार्टिंगला. हा. आणि मग त्यानंतर ही पुण्याला आली होती तिच्या एका मैत्रिणीच्या लग्नाला. 1 मिनिट थांबा, धोक्याचा क्षण आलेला आहे. मैत्रिणीच्या लग्नाला खरंच गेला होता का निमित्त करून मैत्रिणीकडे जायचं ठरवलं होतं? नाही, मैत्रिणीचं लग्नच होतं आणि त्यावेळेस माझी सँडल तुटली होती आणि मग मला तिथं ओळखीचं कोणीच नव्हतं. तर मी ह्यांना बोलवलं की या ना प्लीज, मला सँडल घ्यायची, इथं दुकान वगैरे मला माहिती नाही. मग ते काय घेऊन आले, मला सँडल घ्यायला ते माझ्यासोबत दुकानात आले, ते सँडल घेऊन दिली, मला मोठं चॉकलेट पण दिलेलं. पहिली भेट, सँडलची खरेदी, यासारखं दुसरा योग काय रोमॅन्टिक सिच्युएशन आहे हो. मग काय झालं सचिनजी? मैत्रिणीचं जे लग्न होतं ते आपल्या शनिवारवाड्याच्या बॅक साईडला होतं तिथे. बर. तर त्यानंतर मग असंच आता म्हणजे मला तिने स्टार्टिंगला काही सांगितलं नव्हतं, तर मी फक्त बाईक घेऊन गेलो होतो.
त्यानंतर असंच ती तुटलेली सँडल घेऊन आम्ही लक्ष्मी रोड पर्यंत गेलो. पण मला तेच विचारायचंय, कधी एकमेकांना बघितलं नाही, मग ओळखलं कसं? नाही म्हणजे फोटो पाहिलं होतं आम्ही दोघांनी एकमेकांचा, प्रोफाईलला असतो ना. पण मग मला सांगा, ज्या दिवशी तुम्ही भेटला त्या दिवशीच ठरलं की हे पुढे भविष्यात आपण एकत्र राहायचं? नाही सर, त्याच्यानंतर 1 वर्ष आम्ही म्हणजे थोडं क्लोज आलो, फोनवरती बोलणं किंवा व्हिडिओ कॉलवरती बोलणं. मी दादाशी पण बोलायचो त्यावेळेस, गणेशशी बोलायचो. आणि त्यानंतर एकदा म्हणजे यांच्या घरी दरवर्षी गणपती असतो, तर गणपतीच्या पूजेसाठी म्हणून मला इन्व्हाइट केलं होतं तिकडे. इन्व्हाइट झाल्याच्या नंतर मी तिकडे जाऊन आल्याच्या नंतर मी माझ्या वडिलांशी बोललो की असं असं आहे. तर मग वडील पण तयार झाले आणि नाही ते असं आहे नंतर हो. जेव्हा गणपतीला पहिल्यांदा तिकडे गेला, आपल्या या म्हणजे जी मैत्रीण आहे तिचे 2 भाऊ आहेत, त्या वाघाच्या गुहेमध्ये जायचंय, अशा वेळेला टेन्शन नव्हतं का आलं तुम्हाला? कसं स्वागत केलं तुमचं? नाही, अतिशय म्हणजे एकदम हसून खेळूनच होतं, कारण तोपर्यंत घरी काही माहीत नव्हतं. आणि नंतर कळल्यावर काय झालं? नाही, कळल्यावरती पण त्यांनी सपोर्ट केला आम्हाला. म्हणजे मी सगळ्यात पहिलं वहिनीला सांगितलं अरे वा. की असं आहे म्हणून. आणि यांनी म्हणजे आमच्या याच्यामध्ये प्रपोज असं कोणी केलं नाही दोघांपैकी पण माझ्या घरामध्ये असे विचारायला लागलेले ना की हा मुलगा चांगला आहे वगैरे असं. तर मी ह्यांना सहज बोलली, घरी असं बोलले की मुलगा चांगला आहे म्हणून. तर मग हे मला बोलले हा मग करूया ना लग्न. पण हे ज्या वेळेला सचिनजी सुरू होतं त्या तुमच्या घरी काही कोण नव्हती? नाही, मी माझ्या ताईला सांगितलं होतं एकदा. तर ताई बोलली की ठीक आहे, बघूया आपण, जर तुला आवडत असेल तर पुढे विचार करूया आपण त्या गोष्टीचा. ताईसाठी कधी सँडल आणायला गेले होते का? थोडस सासूबाईंना विचारायचंय, सुनेबद्दल काय म्हणणं आहे त्यांचं? हे रागीट आहे स्वभाव तिचा थोडा, पण मायाळू पण तेवढी. हा, व्यवस्थित म्हणजे पुन्हा सगळ्यांना मिळून मिसळून राहती, व्यवस्थित वागती वगैरे, छान आहे स्वभाव. अगदी व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या चौघांचे ट्युनिंग व्यवस्थित असतं. म्हणजे सुनेबद्दल एकदम छान, तुम्ही खुश आहात? सून म्हणजे ती सून आहे आमची मुलगी. माझी भाऊज एकदम डॅशिंग आहे, सगळ्या कार्यक्रमात तिला भाग घेण्याची आवड आहे, ढोल वाजवायला जाते आणि रागीट स्वभाव आहे, तापट स्वभाव आहे. त्याच्यामुळे जरा स्पष्ट बोलते. स्पष्ट बोलल्यामुळे काही माणसं दुखावली जातात, पण मिळून घेते परत. नाही, नणंदबाईंनी काय झालं ते लक्षात आलं त्यांच्या की आपल्या भावाने आपल्याला कधी सँडल आणलेली नाही, त्यामुळे आज म्हणाले हीच संधी आहे, तापटपणा सांगून टाकूया. आम्ही आता ती नात्याने माझी बहीणच लागते तसं पाहिलं तर. आणि इकडे लग्न करून आल्यानंतर जॉब करणं आणि घरातलं बघणं, हे दोन्ही तिने व्यवस्थित सांभाळलेलं आहे. म्हणजे सांभाळताना तिला सासू सासऱ्यांची खूप प्रेमळ साथ मिळाली आणि तेवढं प्रेमही मिळालं. गणपतीमध्ये दरवर्षी ढोल वाजवत असते. अरे वा. आणि छोटीला पण सवय लावलेली आहे ढोल वाजवायची. हो, माझी मुलगी पण ढोलताशा पद्धत, इव्हन आमचं स्वतःच स्वरगर्जना ढोलताशा पद्धत आहे. मग वहिनी तुम्हाला एक विनंती करू? हा सर. वर्षभर जराही घरात तापटपणा चिडचिड करू नका आणि गणपतीचे 11 दिवस सगळा साठवलेला राग एकतर ताशावर काढा किंवा त्या ढोलावर काढा. बरं वहिनी, मला सांगा, इतकं सगळे भरभरून बोलले, माहेरचे सासरचे सगळे तुमच्याबद्दल चांगलं बोलतायत, अशा वेळेला हे सगळं ऐकताना काय वाटतं तुम्हाला? खूप चांगलं वाटतं की सगळ्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय काय भावना आहेत. सचिनजींबद्दल काय सांगाल? खूप चांगला स्वभाव आहे, सपोर्टिव्ह आहेत प्रत्येक गोष्टी. इव्हन मला जॉब करायचं किंवा नाही करायचं डिसिजन त्यांनी माझ्यावरती दिलं की तुझी इच्छा आहे का करायची तू कर, तुला नसेल करायचं नको करू. कंपल्शन असं नाही दिलं त्यांनी कुठल्या ह्याच्यात, म्हणजे बंधनं नाही दिली मला. सचिनजी कसा आहे स्वभाव वहिनींचा? खूप प्रेमळ आणि प्रेमळ सांगण्यापेक्षा खूप सपोर्टिव्ह आहे ती. म्हणजे आज लग्नाला 8 वर्ष झालेत आमच्या. याच्यामध्ये बरीचशी सुखदुःख आम्ही एकत्र पाहिलेली आहे. पण प्रत्येक दुःखामध्ये, सुखामध्ये तर ती माझ्यासोबत आहेच आहे, पण प्रत्येक दुःखामध्ये पण एक प्लस पॉइंट असतो तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचा. म्हणजे हे 8 वर्ष कधी निघून गेलेत ना की अजूनही असं वाटतंय की आता जस्ट मॅरिड आहेत आम्ही. तुमच्याकडे बघूनच दिसतंय जस्ट मॅरिडच वाटताय तुम्ही, कळलं का? आणि सासूबाई आणि सासऱ्यांच्या चेहऱ्यावर फक्त 8 वर्ष दिसायला लागली. मला वहिनी तुम्हाला विचारायचंय, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण तुम्ही मगाशी सांगितला, पण सचिनजी तुमच्यासाठी आनंदाचा क्षण कुठला? जेव्हा माझी मुलगी जन्माला आली. काय नाव तिचं? ईश्वरी. वहिनी, ईश्वरी बद्दल काय सांगा?
ज्यावेळेस आम्ही प्रेग्नन्सीसाठी आम्ही ट्राय केलं होतं त्यावेळेस आम्हाला खूप कॉम्प्लिकेशन सांगितले होते आणि लास्ट मोमेंटला डिलिव्हरीच्या टायमाला डॉक्टर्सनी सांगितलं की ट्युमर झालंय पोटामध्ये आणि आम्ही सांगू नाही शकत की आई किंवा बाळ कोण हे करू शकतं, आम्ही वाचू शकतं. ह्यांनी डायरेक्ट डिसिजन घेतलं की तुम्ही आईला वाचवा, मी बाळाचा विचार नंतर परत करू शकतो. पण ज्यावेळेस डिलिव्हरी नंतर ज्यावेळेस इश्यू झाली त्यावेळेस तिला बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि इश्यू म्हणजे खूप शांत आहे, आमच्या दोघांच्या ऑपोजिट आहे ती. तिला सांगितलं इश्यू असं नाही करायचं, ती नाही करणार. अरे वा वा, किती मस्त. तिच्या उदंड आयुष्यासाठी आणि सुदृढ दीर्घायुष्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा आहेत. बरं वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सगळ्यांचीच, सासर माहेर सगळ्यांचीच. का? कळत नकळत माझ्याकडून म्हणजे माझ्या तापट स्वभावामुळे बरेच जण दुखावले गेले की नॉट इव्हन सासरचीच असं नाही, माहेरच्यांना पण मी दुखावलं असेल माझ्या स्वभावामुळे. तर मी आज सगळ्यांची माफी मागते की माझ्याकडून खरंच काही माझ्या तोंडातून काही चुकीचा निघाला असेल किंवा काही मी चुकीचं बोलली असेल तर खरंच मला माफ करा. सचिनजी, तुम्ही क्षमा कोणाची मागणार? मी पण सर दोन्ही कुटुंबांची क्षमा मागेल, कारण की दोघांचा स्वभाव तापट असल्यामुळे हिच्याकडनं पण जशी मनं दुखवली जातात तशी माझ्याकडनं पण दुखवली जातात. एकदा जरा जास्तच मन दुखवलं गेलं होतं माझ्याकडनं दादाचं. सचिनजी, मला सांगा, आज स्वतःमध्ये आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला करा? सकाळी लवकर उठण्याचा. आणि रागावर नियंत्रण येईल? हो, येईल ना सर, जर शेजारचा सपोर्ट तसा असेल तर. अरे तुमचं घर म्हणजे लॉन टेनिसचं ग्राउंड झालेलं आहे सर. बरं वहिनी, तुम्ही सांगा, तुम्ही आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग कमी करायचा आणि दुसऱ्यांची मनं कमी दुखवायचं. बोलताना शब्द जपून वापरेल, विचार करून बोलेल. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, एक छोटंसं आव्हान आहे आणि ते आव्हान सचिनजींसाठी आहे. आणि या आव्हानामध्ये तुम्हाला 2 चित्र दाखवणार. ती चित्र जर तुम्ही अचूक ओळखली तर या माऊलीला तुम्ही तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी हे पहिलं चित्र स्क्रीनवर येत आहे. मोहन जोशी आहेत सर. अचूक ओळखलेलं आहे पुष्पक विमान या चित्रपटातले हे मोहन जोशींचा हा फोटो. अभिनंदन. आणि आता हा दुसरा फोटो बघूया. पुदिना आहे सर हा. अभिनंदन. अभिनंदन. वहिनींना तुम्ही मिळवून दिलेला आहे झी मराठीकडून तन्मणी. अभिनंदन. वहिनींना तन्मणी मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. आता मला बघायचंय बदलापूरला लहान भाऊ आणि इकडे पुण्यामध्ये जावई बापू असा खेळ रंगणार आहे. मी एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून 5 वस्तू आणायच्या, एका वेळेला 1 वस्तू. अशा पद्धतीने दोघांपैकी सगळ्यात आधी जो कोणी खेळ पूर्ण करणार ते आज या माऊलीला पैठणी पटकावून देण्याचा मान पटकावणार. आता हा मान सोनावणे कुटुंबाला मिळणार आहे की कदम कुटुंबाला मिळणार आहे ते आता स्पष्ट होणार. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. अक्षर आहे म, मसाल्यातला म. वेळ सुरू झाली. पंधरा सेकंद झालेली आहे. दहा, 9, 8, 7, 6, 5. जावई आधी पोचले. बरं सांगा काय काय आणलं? मिरची पूड 1, मग पण आणलाय 2, मीठ 3, मोहरी 4, मोबाईल 5. माचीस 6वी वस्तू वेळ संपल्यानंतर आणली जावई बापूने. आणि तिकडे सांगा. मग 1, 2, मसालेदार डब्बा, मसाले आहेत त्याच्यात, 3, मसूरची डाळ, 4, मीठ, 5 आणि मोबाईल 6. आणि या स्पीडने जर बघितलं आपण तर 6वी वस्तू आणायला हे दोघेही शेवटी का गेले कळलं नाही. शेवटची वस्तू आणायची काही गरज नव्हती. 5 वस्तू पूर्ण करून या जागेवर सर्वात आधी येऊन बसले होते सचिनजी.
त्यामुळे अभिनंदन वहिनी तुम्हाला मिळत आहे. तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. सचिनजींनी आज पैठणी पटकावून दिलेली आहे. संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन असेच हसत आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.